जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय खतगावकर साहेब, शिवसेनेचे नेते हेमंत भाऊ पाटील, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदरावजी बोंडारकर, माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष ओमप्रकाशजी पोकर्णा, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, माजी आमदार सुभाषरावजी सामने, शिवसेनेचे आमचे कविता साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष युवराज पाटील घोटाळकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, पावडे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, या पत्रकार परिषदेला उपस्थित माझे सर्व पत्रकार मित्र, पत्रकार बांधव, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं. आपण आलात, सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि मंत्री प्राप्त दर्जा हेमंत भाऊ इथं असल्यामुळं पहिल्यांदा त्यांच्याकडे माहीत सुपरतो. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून स्वागत करतो. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय भास्करराव दादा, आमचे मोठे बंधू आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर, नांदेड दक्षिणचे आतापर्यंत झालेले आताचे सर्व आमदार राजमाजी आनंदराव ओमशेठ अण्णा, मी स्वतः सामने साहेब, म्हणजे आतापर्यंत इतिहासात जेवढे झाले तेवढे चारही उपस्थित आहेत दक्षिणचे. आज एक नांदेड मधल्या नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा दिवस आहे आणि गेल्या 60-70 वर्षापासून नांदेड नगरपालिका ते नांदेड वाघाळा महानगरपालिका यांच्या ताब्यात होती आणि नांदेड शहरामध्ये काय काय झालंय, नांदेड शहर कसं आहे याच्या संदर्भामध्ये ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. आणि या टप्प्यावर नांदेड दक्षिणमध्ये एक भूमिका आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब, ओमशेठ असतील, पोकर्णा यांनी सगळ्यांनी एक भूमिका घेतली. दादांनी पाठिंबा दिला, सामने साहेब होते, अण्णा होते. नांदेड दक्षिणमध्ये आपण एकत्र येऊ, ही निवडणूक राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी युती करून ही निवडणूक लढली पाहिजे अशी भूमिका एकत्र मांडली आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 13, 14 आणि 18 या तिन्ही प्रभागामध्ये राष्ट्रवादीला देण्यात आलेले 16, 17, 19 आणि 20 त्यातल्या काही जागा राष्ट्रवादीला आणि ते शिवसेनेला काही जागा देण्यात आलेल्या आहेत. आणि 15 क्रमांकाच्या प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत ही आम्ही लढत आहोत. या लढती तर महत्वाच्या आहेतच, परंतु शहर पुढच्या 25 वर्षाच्या दृष्टीनं कसं असावं, शहरातल्या सोयी सुविधा कशा असाव्यात. मध्यंतरी प्राधिकरणाचा विषय घेऊन आम्ही पुढे आलो होतो. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बैठकी लावण्यात आलेली होती, परंतु प्राधिकरणाला माननीय अशोक चव्हाण साहेब आणि काही लोकांनी विरोध केला, त्याच्यामुळे त्यावेळेस प्राधिकरण होऊ शकलेलं नाही. काल भाजपचा जाहीरनामा आपण बघितला असेल. त्या जाहीरनाम्यामध्ये इंदोर पॅटर्न आणि कालच्या वृत्तपत्रामध्ये बातम्या वाचल्या की 7 लोक दूषित पाणी पिल्यामुळं तिथं 14 झाले. पहिल्या दिवशी 7 होते, आता दुप्पट झाले. तर ते पॅटर्न आता इथं आणू नका. नांदेडकरांना पहिलेच आपला पॅटर्न माहित आहे सगळं, तर तो पॅटर्न आता परत इथं आणून आमच्या काय नांदेडकरांचे जीव घ्यायचे आहेत का. तर हा विचार करून आम्ही सगळेजण लोकप्रतिनिधी आहेत, नांदेडवर प्रेम करणारी माणसं आहेत,
आणि सगळीजण नांदेडमध्ये राहणारी माणसं आहेत. आम्ही काही 15 दिवसाला सॅटर्डे संडे येऊन आपलं उद्घाटन करायचं, पुन्हा 15 दिवस जायचं, अशा पद्धतीचा कोणीही इथं नेता नाही. 24/7 लोकांमध्ये राहणारे लोक आहेत, म्हणून हे काय विचाराने आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. मनापासून आपलं स्वागत. नांदेड उत्तर भागामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेचे तत्कालीन आमदार आणि आताचे आमदार त्यांना जवळपास 4,500 कोटीचे कामं दिली आणि त्या माध्यमातून मोठा विकास उत्तर भागामध्ये झालेला आहे. त्यावेळेस त्यांनी इच्छा व्यक्त केली की या कामांच्या माध्यमातून मी लोकांच्या पुढे जाणार आहे आणि स्वबळावरती उत्तरमध्ये लढणार आहे. त्यामुळं ते स्वबळावर लढत आहेत. भाजपवाल्याबरोबरही की नाही आणि राष्ट्रवादी बरोबर. निश्चित तिथं जिथं बोलू नये तिथं शिवसेना पक्षासाठी शिवसेनेचे आमदार हे बरोबर असतील, परंतु प्रमुख भूमिका ही दक्षिण नांदेडमधली आहे आणि दक्षिण नांदेडमध्ये सगळेजण आम्ही खांद्याला खांदा लावून लढणार आहोत. पक्षापेक्षा नांदेड शहर पुढच्या 25 वर्षात कसं असावं यासाठी नांदेडकरांना बदल हवा आहे. नांदेडकरांना त्यांच्या ज्या सार्वजनिक वापराच्या जागा होत्या त्या सार्वजनिक वापराच्या जागा वाचवणं नांदेडकरांसाठी अतिशय आवश्यक आहे. त्याच्या संदर्भामध्ये तीव्र प्रतिक्रिया जनसामान्यांच्या आहेत. वाहतुकीचा भयंकर प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. या सगळ्या प्रश्नावरती आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामुळे एखादी 2 जागा राष्ट्रवादीला जास्त आम्हाला कमी असे विषय गौण ठरून शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलेलो आहोत. किती जागा आहे तुमच्या? नांदेड दक्षिणमध्ये आम्ही 14 जागा आम्ही लढवत आहोत. बाकी जागा राष्ट्रवादी लढवतोय. आणि झालेली ही गुणणारी नाव आहे असं उत्तरमधले कार्यकर्ता म्हणून बोलले. कोण बोलू? कार्यकर्ते बोलले. कार्यकर्ते म्हणजे असं नाव सांगा. मोगम असं कोणी काही बोलते म्हणून जबाबदार कार्यकर्ते बोलले. नाव सांगा म्हणजे मला उत्तर देता येईल त्याच्यावर. नाही काही बिनसलेलं नाही. तेही आमचेच कार्यकर्ते आहेत. परंतु नांदेड दक्षिण मधले काल विड्रॉल होते आणि आनंदराव आम्ही सगळेजण त्या विड्रॉल मध्ये गुंतलेलो होतो. त्याच्यामुळे काल येता आलं नाही आणि ही युती होणं अतिशय महत्वाची होती. त्याच्यामुळे 5 वाजेपर्यंत दादांच्या घरीच आम्ही सगळेजण एकत्र बसलेलो होतो. ज्या ठिकाणी 2 जागा आहेत, समजा शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही उमेदवार तिथे कसं करणार? आम्ही एकमेकाला पाठिंबा देतो. काही ठिकाणी झालेलं आहे असं, तर त्या ठिकाणी पत्र काढून आम्ही पाठिंबा देत आहोत आणि दोघेही आम्ही बरोबर तिथे प्रचाराला जाऊ. तुम्ही प्रचाराला जाणार आहेत का? नाही सकाळी तिथंच होतो, प्रचारातच होतो. मी आता माझं घर तिथं उत्तरमध्ये, माझं शेत उत्तरमध्ये आणि मी नगरसेवक तिथं उत्तरमध्येच होतो. त्याच्यामुळे कोणाची इच्छा असो का नसो मला उत्तरमधून हालताच येणार नाही. मी कशा कोणाची इच्छा असो का नसो म्हणून मी उत्तरमध्ये आहे. इच्छा कुणाची नाहीये का? तुम्हाला बघावं लागेल, शोधावं लागेल. नाही तुम्ही म्हणले कुणाची असो अथवा नसो. कसं आहे की शहर आपलं आहे, शहर म्हणून आपण काम करतो. आता हे मतदारसंघ आता निर्माण झालेले आहेत, त्याच्यामुळे अशा काही सीमारेषा नाही आहेत. खरं म्हणजे तुम्हाला सांगतो की अशोक चव्हाणांना पहिल्यापासून युती करायचीच नव्हती याची जाणीव मला होती. त्याच्यामुळं मी त्यांच्या एकाही बैठकीला चर्चेसाठी कधीही गेलो नाही. परंतु आमचे सन्माननीय आमदार बालाजीराव असतील, सन्माननीय आमदार आनंदराव असतील, हातगावचे सुद्धा आमदार, तिन्ही आमदार 3 वेळा त्यांच्याकडे जाऊन आले. 81 जागा आहे, त्याच्यातल्या कुठं 6 जागा देतो, 5 जागा देतो असं बोलून जर अपमान करत असतील आणि प्रत्येक वेळेस 3ऱ्या माणसाला चर्चेला पाठवायचे, त्याच्यामुळं त्यांना युती करायची नव्हती हे मला जाणीव होती. म्हणून मी पूर्वीपासूनच आदरणीय चिखलीकर साहेबांशी संवाद साधलेला होता, ओमशेठशी संवाद साधलेला होता आणि शहरामध्ये आता बदल घडवायचा या हिशोबाने आम्ही सगळेजण कामाला लागलो. नाही, अशोक चव्हाणांना शिवसेनेबरोबर युती करायची नव्हती.
पहिल्यापासून नव्हतं. बालाजी कल्याणकरांचा तुम्ही हा? एका उमेदवाराच्या संदर्भात श्रीकांत शिंदेचा फोन आला होता अशी चर्चा आहे. तुम्हाला काय माहिती त्या संदर्भात? नाही बघा, प्रत्येक वार्डामध्ये 3-4 इच्छुक असतात आणि अनेक वेळा ते वरिष्ठांच्या जवळ असतात, संपर्कात असतात, परंतु स्थानिक आमदारांना तिथे राजकारण करायचं असतं. त्याच्यामुळे आमदारांच्या हिशोबाने सर्व उमेदवाऱ्या दिल्या गेलेल्या आहेत. एबी फॉर्म सुद्धा दोन्ही आमदारांच्या हातामध्ये दिल्या गेलेले होते, कारण मतदारसंघात त्यांना काम करायचं. तशा दृष्टीने आमदारांना पूर्ण स्वातंत्र्य शिवसेनेने दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा त्या उमेदवाराची शिफारस केली होती. नाही, आम्ही कुठल्याच उमेदवाराची शिफारस केलेली नाहीये, परंतु शिवसेनेचे ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यामुळे प्रचारात असणार आहे. कारण उत्तरमधून दोन शिवसेनेची उमेदवारी मागा घेतली, भाजपने परत गेली, शिवसेनेला धोका नाही का? हे निश्चित चुकीचं आहे. काही चुका झालेल्या आहेत. अशा पद्धतीने उमेदवारी देतानाच तिथं स्वातंत्र्य त्या आमदारांना दिलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी ते तपासून पारखून घ्यायला पाहिजे होतं. बालाजी कल्याणकरांची अशोक चव्हाणांशी वाढती जवळीकता, त्यामुळं आपल्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जाते. काय सत्यता आहे? आणि माझं कायमच अशोक चव्हाणांशी दुरावा आहे पहिल्यापासूनच. त्याच्यामुळे कोण जवळ गेला काय आणि दूर राहिला काय मला काय फरक पडत नाही. आमचा जो अजेंडा आहे तो ठरलेला आहे, त्या पद्धतीने चालत राहणार आहोत. आम्ही नांदेड दक्षिणसाठी बसलेलो आहोत, त्यामुळे शिवाजीनगर उत्तरमध्ये उत्तरच्या आमदारांना विचारत राहील याच्या संदर्भात. एकाच शहरामध्ये एकीकडे युती आहे आणि एकीकडे स्वतंत्र आहे. प्रचार करताना अडचण होईल. शहर एक असलं तरी आमदार 2 आहेत, त्याच्यामुळं राजकीय आणि भौगोलिक दृष्ट्या शहराचे 2 पार्ट झालेले आहेत. काही ठिकाणी मी सांगितलं आपल्याला की एकनाथ शिंदे साहेबांनी 4,500 कोटी रुपयाची कामं तिथे दिल्यामुळे मोठी विकासाची गंगा तिथं वाहत आहे, त्याच्यामुळं स्वबळावर लढवायचा निर्णय घेतला. ठीक आहे. नाही, मतदार प्रत्येक प्रभागाचे वेगळे वेगळे मतदार आहेत. सगळ्या शहराचा एकच मतदार थोडे. 4,500 कोटी रुपये शिंदे साहेबांनी उत्तरमध्ये दिल्याचं आपण सांगताय. काल आमदार कल्याणकर म्हणाले की मला यायला घरापासून प्रेसच्या ठिकाणी यायला अर्धा ते पाऊण तास लागला, एवढी ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकचा आणि विकासाचा काय संबंध? विकास झाला नाही विकासाचा मी सांगायला लागलो. अशोक चव्हाण साहेबांचं म्हणणं असं आहे की विकास झाला म्हणून ट्रॅफिक वाढली, लोकसंख्या. माझी विनंती अशी आहे की जी युती झाली आहे दक्षिणमध्ये झाली आहे, याच्या संदर्भात आपण विचारा, किंवा भाजपबरोबर जी युती तुटलेली आहे त्याच्या संदर्भात. आंबेडकर यांच्यासोबत तुमची युती आहे का? आहे. किती जागा दिल्या त्यांना? अनंतराज आंबेडकरांना आम्ही 18 क्रमांकामध्ये नंबरमध्ये एक जागा दिलेली आहे. अजून त्यांची 20 मध्ये एक मागणी होती, परंतु राष्ट्रवादी बरोबर युती झाल्यामुळे ती जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आलेली. पण त्यांचा काही गैरसमज नाही किंवा ते असमाधानी नाही, ते आमच्या बरोबर आहेत. ते तुमच्या आमदारांनी काल हिशोब मांडला की 3,000 कोटीचे कामं केले आणि 7 जागा द्यायला भाजपमध्ये, म्हणजे 500 कोटीला एक जागा. 500 कोटीला एक जागा पडायला. ऐका ना, जे आमदार उपस्थित आहे त्यांच्या संदर्भात विचार मी काय म्हणाला लागलो, इथं जे उपस्थित आहे त्यांच्या संदर्भात त्यांचे प्रश्न त्यांना विचारा. अजितदादांची किंवा एकनाथ शिंदे साहेबांची सभा होणार आहे का आपल्याकडे? निश्चित अजितदादांच्या संदर्भात माननीय चिखलीकर साहेब बोलतील, परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्याचबरोबर सिने अभिनेते श्री गोविंदा, त्याचबरोबर आपले भूमिपुत्र असलेले बिलोरीचे मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे, ही सर्व मंडळी नांदेड दक्षिणमध्ये प्रचारासाठी येणार. उत्तरमध्ये सभा भाऊ कसा नाही, बॉर्डरवर ठेवू ना. राष्ट्रवादीचे उमेदवार त्याच्यावर राहणार, मंचावर राहणार. निश्चित दक्षिणचे राष्ट्रवादीचे राहतील मंचावर. उत्तरमधल्यांनी काय करायचं? उत्तर मधल्यांनी काय करायचं? बघा, मतदार तर वेगळे वेगळे प्रत्येक प्रभागामध्ये. आपण काय शहराच्या विकासासाठी काय रोडमॅप तयार केलाय? शहराच्या विकासासाठी यापूर्वी आपल्याला माहिती आहे की प्राधिकरणासाठी पुढाकार आम्ही घेतलेला होता आणि काल जे भाजपचा जाहीरनामा
जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये गुरुता गद्दीपासून तर 40 वर्षापूर्वी स्टेडियम बांधलंय, स्टेडियमचं पण टाकलंय भावी संकल्प. आता काय किती वर्ष संकल्प करणार आहे? 40 वर्ष सातत्यानं संकल्प 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 चालू आहे. 40 वर्षानंतर तरी हे स्टेडियम पूर्ण होणार आहे की नाही? हा 42 कोटीवरचं स्टेडियम आज 342 नाही, नांदेडचा एक वेगळा पॅटर्न आहे. विकासाच्या नावावरती पैसे आणत राहायचे. रस्त्यावर रस्ते व्हीआयपी रोड माहिती आहे तुम्हाला सांगतो. व्हीआयपी रोडवर कितीदा कॉन्क्रीट रोड झाले किंवा आनंदनगर रस्त्यावर झालाय त्याचा सगळा लेखाजोखा आता आम्ही पुढच्या बैठकीमध्ये मांडणारच आहोत. परंतु महत्वाचा विषय जो आहे आमचा की नांदेड शहर आणि आजूबाजूचा परिसर कसा असावा याचा किमान 25 वर्षाचा आराखडा एक ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये आजूबाजूचे जे काही छोटी गाव आहेत जसं पावडेवाडी आहे किंवा पासद गाव आहे, इकडे विष्णुपुरी आहे किंवा तुप्पा आहे, ही सगळी जी गावं आहेत आज ती शहराचा भाग झालेली आहे. परंतु दुर्दैवानं तिथं मोठे खेडे तयार झाले. रस्ते फक्त आपण 15-15 फुटाचे रस्ते, त्याच्यामुळं वाहतुकीची मोठ्या प्रमाणात समस्या आहे. कुठेही खेळाचं मैदान नाही, कुठेही चांगला मुलांसाठी बाग बगीचा नाही. ज्या काही अम्युनिटीज शहरासाठी लागतात त्या कुठल्याही अम्युनिटी नाही. नांदेड शहराचं रूपांतर एका मोठ्या खेड्यामध्ये झाल्यासारखं आपण कुठे वर्कशॉपपासून हॉलताकीपर्यंत कधीही जा आपल्याला ट्रॅफिकची मोठी समस्या इथं अनुभवायला मिळते. आपण कालच्या पावसाळ्यामध्ये सगळीकडे आम्ही फिरत असताना ड्रेनेज लाईनची जी कामं देण्यात आलेली आहेत तर उलट संडासातून पाणी लोकांच्या घरामध्ये येत होतं. अशी अवस्था सिडको अडकोच नाही तर मी देगलूर नाका असेल अनेक ठिकाणी 10 ठिकाणी तरी किमान संडासातून पाणी लोकांच्या घरामध्ये येत होतं. कुठल्याही प्रकारच्या तिथल्या ज्या लेवल्स न घेता इथल्या ड्रेनेज लाईनची कामं करण्यात आलेली आहेत. तर त्या कामांचा सुद्धा पर्दाफाश होणं गरजेचं आहे. कॉन्ट्रॅक्टरने सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेले 15% 20% घेऊन सब कॉन्ट्रॅक्टरनं काम केलंय हो. चुकीचं हो. रविंद्र न करता हो. त्याच कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा हे काम देतो. नाही मग त्यांच्याच ताब्यात परत महानगरपालिका देणार आहात का? ही सर्व जी कामं आहेत ही अशोक चव्हाणांच्याच मार्गदर्शनाखाली त्या द्रुतगतीमध्ये देण्यात आलेली होती. आताही महानगरपालिका तेच चालवतात. महानगरपालिकेचा आयुक्त हाच असावा हा त्यांचाच आग्रह होता. त्याच्यामुळं गेल्या 60-70 वर्षामध्ये नांदेड शहरामध्ये एक सुधाकर पांढरेचा जर काळ वगळला तर मोस्टली सत्ता जी आहे चव्हाणांच्याच हातामध्ये. लक्षवेधीमध्ये नांदेड येथील जी कामं आहेत मलनिसारांची दर्जेदार नसल्याचं वडट्टीवारांनी प्रश्न उपस्थित केला. महापालिका निवडणुकामध्ये तो विषय राहणार आहे. निश्चित तो मुद्दा येणार आहे आणि कालच्या पावसाळ्यामध्ये अनेक लोकांच्या घरामध्ये किचनमध्ये संडासातून उलटं पाणी गेलेलं आहे. तर नागरिक ती जागा दाखवणार आहेत. भाऊ काल बालाजी कल्याणकर आमदारांनी असा आरोप केला की भाजपाने जो संकल्पनामा जाहीर केला त्याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे सगळी कामं ही एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पैशातून झालेली आहेत. हे तुम्ही बरोबर आहे ना. आसनीचा जो पूल आहे तो आसनीचा पूल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे किंवा निळ्यापासून आता जो काही मेन रस्ता मंत्राच्या बोधचा रस्ता होतो तो सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. जिजाऊ सृष्टीसाठी 5 कोटी रुपये ऑन दी स्पॉट शिंदे साहेबांनी दिले त्याचा फोटो टाकलेला आहे. आणि अनेक नांदेड शहरातले पुतळे सुशोभीकरण सोडलं तर मला वाटतं एकही काम चांगल्या दर्जाचं झालेलं नाही. शिवाजीनगर औद्योगिक वसाहत चोरीला गेलेली तुम्ही कशी शोधून काढणार भविष्यात? तुम्ही तुमचेच आरोप त्याचे आहेत. जे अध्यक्ष आहेत त्यांच्याच जवळचे आहेत त्यांनाच विचारतो. उद्योग मंत्री तुमचे उद्योग मंत्री आमचे आहेत परंतु ते औद्योगिक वसाहत जे कोऑपरेटिव्ह औद्योगिक वसाहत आहे उद्योग मंत्री आमचे उद्योग निश्चित नांदेड शहरामध्ये आपण यापूर्वी सुद्धा सीपी ऑफिससाठी प्रयत्न केले होते. परंतु नांदेड शहरामध्ये आपल्याला माहित आहे की मागील काही काळामध्ये रिंदा टोळी इथं कार्यरत होती आणि रिंदाच्या टोळीने अनेक लोकांवर गोळीबार केला. किमान नांदेडमधनं व्यापाऱ्यांकडनं 100 कोटी रुपये वसूल केले. आणि या रिंदाच्या टोळीच्या पाठीमागं कोण होतं नांदेड शहरातलं आपल्याला सगळ्याला माहित आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये कोणी खुलेआम बोलायची हिंमत सुद्धा करत नव्हतं. तेव्हा इथले जे व्यापारी आहेत ते जीव मुठीत घेऊन अनेक लोकांनी स्थलांतर केलेलं आहे. त्या शहरामध्ये चांगले उद्योग आले पाहिजे त्यासाठी एक चांगलं सुदृढ वातावरण पाहिजे. ते वातावरण कधीच अशोक चव्हाणांनी इथं तयार केलेलं नाही. आपण बघता की सिप्ता स्टील आलं लगेच यांनी उज्ज्वल मेटल्स टाकलं त्याच्यामध्ये.
तर प्रत्येक ठिकाणी कुठला उद्योग आला की त्याच्यामध्ये माझा काहीतरी हिस्सा असला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका सातत्याने त्यांची होती. त्यामुळं कोणते मोठे उद्योगपती आजपर्यंत इथं आलेले नाही. त्यामुळे नांदेड शहराचा औद्योगिक दृष्ट्या ज्या पद्धतीने लातूरचा विकास झाला, सोलापूरचा विकास झाला किंवा वेगवेगळे जे जिल्हे आहेत त्यांचा विकास होतोय, तशा पद्धतीने विकास कधीच झालेला नाही. रिंदा टोळीला पाठिंबा अशोक चव्हाण देतात असं म्हणताय का? मोदी टायरच्या मैदानावर आपण नांगर फिरला होता, पुढे काय झालं? त्याने मोदी टायरचे 1987ला कैलासवासी आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब असताना ते आणणार होते. शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमोल भावाने त्यावेळेस 2,500, 3,000, 5,000 त्या जमिनी घेतल्या आणि 100 एकर जमिनी अजून सुद्धा तशाच पडलेल्या आहेत. तर त्या जमिनी एक शेतकऱ्यांना परत दिल्या पाहिजे किंवा प्रोजेक्ट तरी आणला पाहिजे, दोन्ही होत नाही. त्यामुळे त्यावेळेस स्थानिक शेतकऱ्यांना तुट्याचे घेऊन आम्ही तो जमीन नांगरली होती. काही शेतकरी कसत आहेत तिथं आणि कोर्टामध्ये ती केस चालू आहे अजून. मग आता आपण जो आरोप केलाय आता की रिंदाच्या टोळीला पाठिंबा हे अशोक चव्हाण देत आहेत का? आता जे आरोप केलाय तुम्ही, जाहीरपणे आरोप असा नाहीये, परंतु शहरामधल्या हे बघा, तुम्ही नेते म्हणून किंवा शहरातल्या ज्या प्रमुख संस्था आहेत त्या जेव्हा तुमच्या ताब्यात असतात किंवा शहराचे नेते, पालकमंत्री किंवा नेतृत्व तुम्ही करत असता, तेव्हा जबाबदारी ही त्याचीच असते. शहरामध्ये जे काही चांगलं वाईट घडत असेल किंवा शहराला दिशा देण्याची गरज ही स्थानिक नेतृत्वाची गरज असते. त्यांनी दिशा दिली पाहिजे. चांगलं जर एखादा भव्यदिव्य मोठा पुतळे बसवले, तुम्ही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा मी बसवला, शिवाजी महाराजांचा पुतळा मी बसवला, आपला महात्मा फुलेंचा पुतळा मी बसवला म्हणून जेव्हा क्रेडिट घेतात, शहरातल्या वाईट घटना घडतायत त्याचं क्रेडिट कोणी घ्यायचं? या विरोधकांनी थोडीच केलं. कायदा सुव्यवस्था सुद्धा त्यांनीच याची घेतली पाहिजे. चिखलीकर साहेब, तुमचे किती आहेत उमेदवार एकूण? राष्ट्रवादीचे उमेदवार किती आहेत? निवडणुकीच्या आधी एक जाहीरनामा प्रकाशित केला होता, त्याच्यातली किती कामं झाले, किती राहिलेत ते आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची नांदेड दक्षिणमध्ये युती झालेली आहे. ज्या ठिकाणी काल नामनिर्देशन पत्र वापस घेता आले नाही त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ आणि शिवसेनेचं राहिलं असेल तर ते राष्ट्रवादीला पाठिंबा देतील आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना नांदेड दक्षिणच्या पूर्ण प्रभागामध्ये मिळून एकत्रितपणानं काम करेल. शेवटी नांदेड शहर हे वाचलं पाहिजे, नांदेड शहर विकलं जाऊ ही भावना घेऊन आम्ही एकत्रित आलेलो आहोत. आता मुद्दा एकाने कोणी जर उपस्थित केला होता की प्रभाग 8 मध्ये एक असत्य प्रभा नावाचं वर्तमानपत्र निघते आणि त्यांनी छापलं की चिखलीकरांना धक्का. आणखी मला धक्का द्यायला कोणी जन्मल नाही. आम्ही स्वतः त्या प्रभागात आमची मतं घेऊन आमचा उमेदवार आम्हाला थोडासा कमी वाटला म्हणून आम्ही स्वतः काल दादाकडे झालेल्या बैठकीत निर्णय घेतला आणि आमच्या तिन्ही उमेदवाराला आम्ही नामनिर्देशन पत्र मागे घ्यायला सांगितलं. एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी हा प्रयोग आम्ही करण्याचा प्रयत्न केला. शेवटी सत्ता कोणाकडे गेली पाहिजे? नांदेड शहर विकणाऱ्याकडे गेली पाहिजे की नांदेड शहर वाचवण्याकडे गेली? ही भावना ठेवली आणि आम्ही विड्रॉल केले. आम्हाला कोणी धक्का दिला नाही, धक्का देऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने नांदेड आणि दक्षिण उत्तर दोन्ही भागामध्ये मिळून 50 उमेदवार आम्ही उभे केलेले. दक्षिणमध्ये शिवसेनेने 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 17 अशा पद्धतीनं 33 ठिकाणी उमेदवार पाठवले. बाकीचे उमेदवार आमच्या काही भागामध्ये आहे. शेवटी आमच्या सर्वांचा अजेंडा एकच होतो की नांदेड शहराचा विकास झाला पाहिजे. आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणावर निधी या शहराला प्राप्त झाला. आता एकनाथराव शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थ खात्याचे मंत्री आहेत. तेव्हा या दोघांच्या मार्फत आम्ही नांदेड शहरामध्ये जो काही विकास करता येतो त्याच्यासाठी एकत्रित राहण्याचा प्रयत्न करतोय.
परवा भारतीय जनता पक्षाने जसा आता हेमंत भाऊने उल्लेख केला की इंदोर करतो, पण त्यांना नागपूरचं काही वावडा आहे का? पण नागपूर शहर एवढ्या गतीने पुढे जाते, नागपूर सारखं करतो का म्हणाले नाही? म्हणजे त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांचा मोठेपणा करायचा नव्हता का? कारण आपण नागपूर शहर जर बघितलं तर देशातला सगळ्यात मोठा ब्रिज हा नागपूरमध्ये झाला, डबल डेकर ब्रिज. त्या ब्रिजवर प्रवेश करतानाच लिहिलं की देशातील सर्वात मोठा पूल. म्हणजे तुम्हाला कोणाचा वावडाही नेमकं हे आम्हाला या माध्यमातून कळालेलं नाही. परंतु आम्ही नांदेड शहराचा विकास, नांदेड शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था, आठवडी बाजार बसण्यासाठी भाजीपाला मार्केटची व्यवस्था आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. अजेंडा आम्ही सर्व तुम्हाला परत एकदा बोलून या निमित्तानं सांगणार आहोत. आमचे परत सहकारी एकत्र बसू, आमचाही जाहीरनामा आपल्या समोर देऊ. परंतु शहराचा विकास, जे काही शहरामध्ये आज बघितलं आपण शहराचं वातावरण काय आणि जो काही महाराष्ट्रामध्ये आदर्श घातला तो परत नांदेडमध्ये आदर्श घालण्याचं काम पूर्वीपासूनच सुरू आहे. पण आता आणखी थेट भूमिका आहे आणि ती भूमिका कुठेतरी थांबली पाहिजे आणि शहराचं वाटोळं झालं नाही पाहिजे, ही आमची प्रमुख भूमिका आहे. उत्तरमध्ये काय युती झाली? आम्ही आमचे अध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरला हे स्वतः त्यांच्याकडे गेले. परंतु हेमंत भाऊनी जी काही माहिती दिली किंवा त्यांच्या चर्चेमध्ये तेच आलं की ते म्हणाले की मी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी आणला आणि मी पूर्णपणाने ह्या जागा जिंकू शकतो असा त्यांचा आत्मविश्वास झाला. म्हणून त्यांनी स्वबळावर त्यांनी लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांचंही स्वागत आहे. आमचा पक्ष आहे, आम्हाला आमचे कार्यकर्ते, आम्हाला असं वाटलं की या प्रभागात राष्ट्रवादीची ताकद आहे, त्या प्रभागात आम्ही कार्यकर्त्यांना संधी दिली. सर, प्रभाग क्रमांक 5 मध्ये सोबत करणार आहे म्हणजे एकमेकांचा प्रचार करणार, शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा शिवसेना. उत्तरमध्ये तुम्ही त्यांच्या विरोधात उत्तरमध्ये ज्या शेवटी अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असं घडते की काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्र बसली, काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजप एकत्र बसली, काही ठिकाणी भाजप शिवसेना, जसं काही होतंय तसं जे काही घडामोडी होतात त्या पद्धतीनं निश्चित होईल. दक्षिणमध्ये आम्ही सर्व एकत्रितपणाने काम करू. उत्तरमध्ये शिवसेनेची जिथे आहे तिथे शिवसेनेची लढते, राष्ट्रवादीची घेते राष्ट्रवादी. तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये 2 उमेदवार आहेत, कसं लढणार? कुठे प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रभाग क्रमांक 5 सेनाची बी आहे आणि तुमची बी आहे. प्रभाग क्रमांक सांगितले तर मैत्रीपूर्ण लढत होईल. आता जसं आम्ही 8 नंबरमध्ये आम्ही होऊन आम्हाला कोणी सांगितलं नाही विड्रॉल करा किंवा हे धक्का तंत्र वगैरे म्हणतात ते धक्का फिक्का काहीच नाही. आम्ही स्वतः आमच्या उमेदवारांना सांगितलं की आपण माघार घ्या, आपला विचार पक्षस्तरावर आम्ही निश्चितपणाने करू. पण काय होते, अशा बातम्या चुकीच्या आल्या ते चिटोरी कोणी वाचत नाही ती गोष्ट वेगळी. परंतु उमेदवाराच्या बद्दल गैरसमज मोठा होतो की मग यांनी काहीतरी घेतलं का, येऊन नामनिर्देशन पत्र मागे घेतलं का, तर अशा पद्धतीचा कार्यकर्त्याच्या बद्दल भ्रम निर्माण करणं हे देखील चुकीचं आहे. काल आम्ही दादांच्या घरी बसलो, आमची चर्चा झाली तेव्हा 8 मध्ये आपण आपला उमेदवार कमजोर आहे मग तिथं शिवसेनेला मदत करता आली पाहिजे या भावनेनं आम्ही तिन्ही उमेदवारांनी माघार घेतलेली. एकाच प्रभाग 5 मध्येच नाही, प्रभाग 1 मध्ये आमचे उमेदवार आहेत, प्रभाग 2 मध्ये आहेत, प्रभाग 3 मध्ये आहेत, प्रभाग 5 मध्ये आहेत. तिथं मैत्रीपूर्ण लढत. ते बिलोली मॅटर नांदेडमध्ये आलाय, त्याचं काय प्रतिक्रिया? आमची प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी मागे एकदा बोलताना सांगितलं की आता हिरवा भाजप देखील निर्माण करायचं काम खालच्या देगलूर नाका परिसरामध्ये सुरू आहे आणि लोकांनी ते पूर्णपणाने ओळखलेलं. आणि आता 13 प्रभागामध्ये जाऊन कार्यालयाचं उद्घाटन करून आलो. वातावरण लोकांना कळायला लागलं की कोण कोणाचा उमेदवार आहे, कोण कोणाचा उमेदवार आहे. 50 लाख रुपये घेतले म्हणून आरोप लावले हा? 50 लाख रुपये त्याच्यावर मी खुलासा करण्याची गरज नाही. आरोप आमच्यावर नाही, यांनी ज्यांच्यावर आरोप केला त्यांनी त्याचा खुलासा केला. आपण युवा भाजप म्हणतात, अशोक चव्हाणांची ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये. महायुतीतील पक्षांना मुस्लिमांच्या मतांची गरज राहिली नाही का? आता याचा विचार खरं तर माझी तुम्हाला आग्रहाची विनंती राहणार आहे.
तुम्ही देखील तुमची भूमिका सत्याच्या बाजूने ठेवली पाहिजे. 50 वर्ष मुस्लिमाच्या मतावर राज्य केलं, मग आज मुस्लिमाच्या मताचं वावलं याचं कारण काय? मी देखील भारतीय जनता पक्षामध्ये होतो, भारतीय जनता पक्षाचा खासदार होतो. लोहा नगरपालिकेमध्ये 2 मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली, निवडून आणलं, गट नेता केलं. मला कधी कोणता भाजपचा नेता असा म्हणाला नाही की तुम्ही मुस्लिमांना जवळ धरू नका. पण यांना का भीती वाटते? म्हणजे आपण भाजपमध्ये का गेलो याचा आणखी खुलासा तर केलाच नाही. माझी आपल्या माध्यमातून परत एकदा विनंती आहे अशोकरावांना की त्यांनी भाजपमध्ये का आहे याचा खुलासा जरी केला तर मग ते सोयीच होईल. महापौर कोणाचा बसणार? महापौर अशोकराव असे बोलले की मी प्रताप पाटील चिखलीकर म्हणजे कोण चिखलीकर? मी सांगतो कोण चिखलीकर आहे ते सांग. मोटरसायकल पासून मोटर गाडीपर्यंत डीलरशिप कोणाची? सगळी डीलरशिप त्यांची. हे डीलर आहेत, हे लीडर नाही आहेत. या नांदेडला लीडरची गरज आहे आणि या ठिकाणी लीडर म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना आता लीडर म्हणजे मला ओळखायची त्यांनी गरज आहे का या क्लिपवरून तुम्हाला कळालेलं आहे. व्हिडिओ होणार आहे का? मी व्हिडिओ व्हायरल करायची गरज नाही. त्याच्यामुळे मला कोणाची गरज नाहीये. काल तुमच्या घरी माधव भंडारी आले होते. राजकीय होती का वैयक्तिक स्वरूप? माधव भंडारी आपल्या घरी आले होते. तुम्ही राजकीय होती का वैयक्तिक स्वरूपाची? तेव्हा असं आहे का की कोणी कोण्या पक्षात काम करू नये किंवा कोण्या पक्षात काम करतो म्हणून कोणाचे संबंध असूच नाही असं आहे? आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की कुठलाही पक्ष असेल, कुठली जात असेल, कुठलाही धर्म असेल, त्या पक्षाचा सन्मानाने आला तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता समजा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता दादांच्या घरी गेला, उदाहरण देतो, घरी आल्यावर त्यांना सन्मान करावाच लागेल. मी तर त्यांना माझ्या कन्येने निमंत्रण दिलं होतं, माझं तर कर्तव्य आहे. आजही माझी कन्या भारतीय जनता पक्षात काम करते हे सगळ्यांनाच माहिती. पण त्याच्या अगोदरपासून माधव भंडारीचे माझे काही संबंध आहे. मी 6 वर्ष भारतीय जनता पक्षात काम केलं. त्याच्यामुळे आम्ही निमंत्रण दिलं, निमंत्रणाचा स्वीकार करून त्याने त्याचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे. राजकीय चर्चा काही झाली नाही. कानमंत्र दिला असेल तुम्हाला, काही कानमंत्र दिला असेल. राजकीय चर्चा काही ओटून घेतो. नांदेड महापालिका आज 650 कोटीच्या कर्जात डुबलेली आहे. तर या महापालिकेला आर्थिकदृष्ट्या वर आणण्यासाठी काय प्लॅन आहेत आपले? नाही, आम्ही तेच सांगितलं की या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला देऊ. पण हे त्या जाहीरनाम्यात जर छापलं असतं की होय हा आदर्श आम्ही केला तर त्याचं आणखी स्वागत झालं असतं ना. जसं हेमंत भाऊन सांगितलं की हे काम केलंय, पण ते नेमकी कामं कोणाच्या काळात झाली ते तर कळू द्या. भारतीय जनता पक्षाच्या काळात झाली का काँग्रेसच्या काळात झाली? छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा कोणी बसवला, कोणाच्या काळात बसला? तुम्ही ज्या पक्षात काम केलं त्या पक्षाला क्रेडिट काहीच नाही का? तुम्हाला ज्या पक्षाने एवढं मोठं केलं त्याचं क्रेडिट काहीच नाही का? लोक आता ओळखायला त्याच्यामुळे त्यांनी काही बोलले तर लोक चांगलं ओळखू नये. लढत जे आहे त्या भाजपची आहे का अशोक चव्हाणची? तुमची आता जी लढत आहे भाजपची आहे का अशोक चव्हाणची? ते पहा, भारतीय जनता पक्षाच्या संदर्भानं बोलण्या इथपर्यंत मी मोठा नेता नाही. पण भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातला वेगळा आणि नांदेडच्या आदर्श नेत्याच्या नेतृत्वातला वेगळा. इथं भाजप नाहीच आहे म्हणून लढाई कोणाच्या विरोधात नाही तुम्हाला माहिती आहे. तर वैयक्तिक कोणाच्या विरोधात लढायची करायचा काही प्रश्न नाही. आम्ही आमचे विचार, आमचा पक्ष सेक्युलर आहे,
आम्ही आमचे विचार घेऊन लोकांच्या समोर जातो. श्रीलेखा साहेब, ज्या संकल्पनाम्याबद्दल म्हणजे भाजपने राज्य आणि केंद्र सरकारचा त्या संकल्पनाम्यात उल्लेख केलाय, परंतु त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याबद्दल त्यांचा फोटोही छापला नाही किंवा त्यांच्याबद्दल 4 ओळी लिहिलेल्या नाहीयेत. कोणाच्या भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बद्दल 4 ओळी मी तर तो जाहीरनामा बघितला नाही, पण मला असं कळलं की सगळे पानं हे केंद्राच्या आणि राज्याच्या योजना काय आहे आणि शेवटच्या पाण्यावर हे सगळे पुतळे उभा केलेले आहेत. तर शेवटच्याच पानावर माझं म्हणायचं की कोणी केले, कोणाच्या काळात झाले, भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना झाले का काँग्रेसची सत्ता असताना झाले, मग क्रेडिट कोणाचं? मी पण 5 पक्ष बदलून आलो. आता भाजपच्या काळात केलेलं प्रताप पाटलांनीच केलंय, मग मला पाठिंबा दिलेल्या ज्या मंत्र्यांचं काम आहे ते काहीच नाही का? मी 5 वर्षामध्ये जी कामं केली ते 25 वर्षात आदर्श नेत्याला करता आले नाही, पण माझ्या पाठीमागं भाजप नेत्याची ताकद होतीच ना. महानगरपालिका निवडणुकीत मला असं वाटते की या जे काही अशा छोट्या मोठ्या बातम्या येऊन कार्यकर्त्याला बदनाम करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न अशा चिटोरी वर्तमानपत्रांनी थांबवलं पाहिजे. त्याच्यामुळे कार्यकर्त्याची बदनामी होते आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत आजही ठाम आहेत. आता प्रभाग क्रमांक 19 मध्ये आमचे 4 उमेदवार आहेत. आमचा निरोप द्यायला त्यांना उशीर झाला, परंतु त्यांना आम्ही बोलवून गेला आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या 4 उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही तसं पत्रक काढू, पण आमच्यामध्ये दक्षिणमध्ये कुठल्याही जागेवर अजिबात गैरसमज नाही. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपलं सहकार्य आजपर्यंत 1990च्या दशकापासून मला सहकार्य मिळत आलं, सर्वांना सहकार्य मिळत आलं. तीच भूमिका आपली सहकार्याची यापुढे राहावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करू. महाविकास आघाडीवर आपण अन्याय करता असं वाटत नाही का? त्याचं नाव नाही, विरोध नाही, काहीच नाही. अरे बा, कोणाला आम्ही विरोध करण्यात आताही कोणाला आम्ही विरोधासाठी बोललोच नाही, पण जो काही आदर्श आहे तो तर सगळ्यांच्या समोर मांडणं आवश्यक आहे. सर, आदर्श विरुद्ध ही निवडणूक आहे का? आदर्श विरुद्ध तुमची लोक ठरवतील ते काय करायचं. आदर्श आहे काय, हिरवा भाजप आहे का, सोयीप्रमाणे आहे, त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत, कोणती आघाडी आहे ते लोक ठरवतील. आणि लोकांना जर नांदेड वाचवायचं असेल तर भाजप मुक्त नांदेड केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. ते पहा, आम्ही जेव्हा मी निवडणूक लढवायला लागलो तेव्हा आमची सत्ता यावी याच्यासाठी निवडणूक लढवतो. शेवटी निर्णय हा मतदारांचा आहे. मी लोकसभा लढवत असताना अनेक वर्तमानपत्रांनी असा अंदाज बांधला होता की यांची एवढी जहागिरी आहे, पण मतदारांनी काय केलं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिल्लीत पाठवलं. हा आदर्श समोर द्या, तोच आदर्श महापालिकेत घडावा अशी अपेक्षा. साहेब एक प्रश्न, प्रभाग क्रमांक 8 मध्ये तुम्ही म्हणतात की आदर्श आदर्श नगरीमध्ये शिवसेनेचे 4 उमेदवार थांबलेले आहेत, तर आपण प्रचाराला तिथे येणार का आदर्श नगरी? मला बालाजीराव कल्याणकरांनी बोलवलं तर माझ्या पक्षाच्या म्हणजे त्यांची परवानगी मी तिथं बालाजीराव कल्याणकरांच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाईल, मी वैयक्तिक.